सावित्री आपल्या समोर सादर झालेली आहे आणि आपल्या समोर त्यागमूर्ती माता रमाई सादर करतोय की गहिवरतील लेखण्यात थरथरतील इतिहासाची पानं, गहिवरतील लेखण्यात थरथरतील इतिहासाची पानं, ढळतील अगणित अश्रूही आमचे तू केलेल्या त्यागानं. गहिवरतील लेखण्यात थरथरतील इतिहासाची पानं, ढळतील अगणित अश्रूही आमचे तू केलेल्या त्यागानं. जेव्हा जेव्हा तुला वाचलं जाईल इतिहासातून वेचलं जाईल, जेव्हा जेव्हा तुला वाचलं जाईल इतिहासातून वेचलं जाईल, तुझ्या स्फूर्तीचं त्यागाच्या मूर्तीचं गीत असंच रचलं जाईल. तू खंबीर होतीस, तू गंभीर होतीस, तू खंबीर होतीस, तू गंभीर होतीस, तू ऊर्जा होतीस प्रज्ञेच्या सूर्याची. तू खंबीर होतीस, तू गंभीर होतीस, तू ऊर्जा होतीस प्रज्ञेच्या सूर्याची. पदरात धगधगता निखारा बांधूनही तू राख झाली नाहीस, पदरात धगधगता निखारा बांधूनही तू राख झाली नाहीस. दिव्यातील वातीसारखी तू जळ जळ जळत राहिलीस, भीम नावाच्या वादळासवे पळ पळ पळत राहिलीस. दिव्यातील वातीसारखी तू जळ जळ जळत राहिलीस, भीम नावाच्या वादळासवे पळ पळ पळत राहिलीस आणि परिस्थितीच्या जात्यामध्ये स्वतःला नित्य दळत राहिलीस. तुला अडाणी म्हणवत नाही ग माते. कसं म्हणावं की रमाई अडाणी होती, कसं म्हणावं की रमाई अडाणी होती. गरिबीच्या विद्यापीठातून ती खूप काही शिकून आली होती आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या विषयात तर जणू काही तिची PhD झाली होती. मग कसं म्हणावं की रमाई अडाणी होती. म्हणून तुला अडाणी म्हणवत नाही ग माते. तू करुणेचा महासागर उद्याच काळजामध्ये वागवलास आणि हंबरणाऱ्या वासरांसाठी तळमळणारी गाय झालीस. तो भीम सूर्य आमचा बाप आणि तू आमची माय झालीस. तो भीम सूर्य आमचा बाप आणि तू आमची माय झालीस. धन्यवाद.